सर्व्हिसेस मध्ये हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया व वॉर्ड बॉय पाहिजेत। आकर्षक वेतन दिलं जाईल। लवकरात लवकर संपर्क साधा। सपासप वार मालेगाव शहराच्या डीके चौकात तरुणावर धारदार हत्याराने वार। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। संशयित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई। फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्यासाठी आंबेडकरी जनतेचा मूकमोर्चा। बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर। मालेगाव शहरातील मध्यवस्तीचे ठिकाण डीके कॉर्नर परिसरात जुन्या भांडण्याच्या कुरापतीवरून अजय विकास आहिरे वय वर्ष 22 राहणार संविधान नगर भायगाव शिवार मालेगाव याच्यावर रात्री 11:30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जतीन बच्छाव याच्यासह अन्य 2 साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली। यापैकी एकाने सरळ धारदार हत्याराने अजयवर वार केल्याचा खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे। मात्र अजय याची प्रकृती नाजूक असून त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत। दरम्यान संशयित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा यासाठी आंबेडकरी जनतेने आज मूकमोर्चा काढत मागणी करत निषेध केला। डीके चौकात रात्री 11 ते 11:30 वाजता हा मुलगा अजय जो आहे तो आपल्या घराकडे जात होता आणि अशा वेळेस काही समाजकंटकांनी पूर्ण प्लॅनिंगनुसार हे जे काही 3 पोरं आहेत त्यामध्ये प्रमुख आरोपी जो जतीन बच्छाव आहे या 3 आरोपींनी त्या मुलाला रस्त्यामध्ये थांबून आणि जुन्या वादाची कुरापत एक 6 ते 8 महिन्यापूर्वी या जतीन बच्छावने याच मुलाला तलवार घेऊन त्याच्या मागे लागलेला होता। तशी छावणी पोलीस स्टेशनला त्याच्या नावाची FIR सुद्धा आहे, परंतु त्यावेळेस त्यांनी तो विषय गांभीर्याने घेतला नाही आणि मग दिनांक 16 रोजी मागच्या वादाची कुरापत काढून जातीयवाचक शिवीगाळ करून त्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये धारदार शस्त्राने हत्यार खुपसून ते पोट फाडलं। त्याच्यातून त्याचा कोथळा बाहेर आला आणि अशा क्रूर कृत्य करत असताना दुसरा जो आरोपी होता ज्यावेळेस अजयचा कोथळा त्याच्या हातात होता त्यावेळेस दुसऱ्या आरोपीने त्याचे केस पकडून ठेवलेले होते आणि आणखी मार असं सांगत होता। इतक्या निगरून विचाराचे, इतक्या क्रूर विचाराचे हे कसे असू शकतात, मला असं अत्यंत गंभीर प्रश्न पडलेला आहे। आणि या मुलाचे जर काही इन्स्टावरचे व्हिडिओ बघितले तर ते संपूर्ण हत्यारांच्या सोबत त्याचे व्हिडिओ आहेत। जो बॅनरवर आज त्याचे ते फोटो सुद्धा टाकलेले आहेत की त्यांनी मारताना मोबाईलमध्ये शूटिंग सुद्धा घेतलेली आहे। तर ते मोबाईल सुद्धा त्यांनी जमा करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी। या प्रकरणात मी एवढंच सांगेल की हा प्रकार थोडासा धनदांडग्या लोकांचा असल्यामुळे कदाचित त्याला लवकरच त्याच्यामध्ये सूट मिळू शकते, म्हणून ही केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी आणि सर्व समाजाला याच्यातून न्याय निर्माण करण्यात यावा। 18 अंतर्गत याच्या भावावर गुन्हे दाखल होते, ते गुन्हे मिटून गेलेले आहे, ते गुन्हे क्लोज करण्यात आलेले आणि यांच्याच परिवारावर का 18 गुन्हे दाखल होता। आम्ही शिवाजी महाराजांना इतकं मानतो ना जेवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो। आम्ही कुठेही जातभेद नाही करत आहे आणि त्यामुळेच या घटनेचा उद्रेक कुठेही घडलेला नाही। खूप शांतती पद्धतीने ही गोष्ट चालू आहे। का बरं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आणि आम्ही आमच्या मावळ्यांवर खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करत नाही। यांच्याच फॅमिलीवर का 18 गुन्हे दाखल होता। का बरं, यांची मानसिकता ही एक आंबेडकरी समाजाविरुद्ध चुकीची भावना आहे आणि हे खूप पैसेवाले लोक आहे। हे कुठेतरी प्रशासनाला पैसे देऊन दाबवायचा प्रयत्न करणार म्हणजे करणार। गँग वॉर हे ते त्यांनी आता याचे फोटो बघा तुम्ही, त्याच्या हत्यारे धारदार शस्त्राने हत्यारे आणि युट्यूबवर यांचे चॅनल ते तेव्हाही कारवाई करणे। प्रशासनाने त्याच वेळेस या अजय नावाच्या पोरावर कुऱ्हाडाने धावपेच घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळेस त्याच्यावरती कारवाई झाली असती तर आज ही घटना घडली नसती।